एकटं झाड तुटतं, पण जंगल कधीच हरत नाही. रान झाडांची जुनी गोष्ट. ही गोष्ट जातकातली आहे. गौतम बुद्धाने आपल्या मागच्या जन्मातल्या ज्या कथा आपल्या शिष्यांना सांगितल्या त्यांना जातक कथा म्हणतात. मागच्या जन्मातल्या बुद्धाला बोधिसत्व म्हणतात. बोधी म्हणजे ज्ञान, आणि ते ज्याच्याजवळ आहे तो बोधिसत्व. सर्व तऱ्हेचा चांगुलपणा, सर्व तऱ्हेचा चतुरपणा, सर्व तऱ्हेचे कौशल्य बोधिसत्वात असे. कधी हा बोधिसत्व माणूस असे, तर कधी पक्षी असे, तर कधी वाघ असे, कधी सिंह, तर कधी एखादा देव. हा देव झाडावरचा असे, नदीवरचा असे, डोंगरावरचा असे. आता ही जी गोष्ट मी सांगणार आहे त्या गोष्टीत बोधिसत्व होता रानातल्या झाडावरचा देव. हे रान शाल नावाच्या झाडाचे. हे झाड फार मोठे आणि सुंदर असते. त्याची पाने मोठी आणि फुले नाजूक असतात. भारतातले हे एक फार जुने झाड आहे. गौतम बुद्धाचा जन्म शालाच्या झाडाखालीच झाला. असे हे शालाचे झाड अगदी गर्द रानातले. ते बागेत वाढत नाही. शालाच्या झाडाला एकटे दुकटे राहायला आवडत नाही. शालाचे रान वेगळेच असते आणि त्यात झाडांची गर्दी असते. त्यांच्या फांद्या एकमेकीत गुंतून राहिलेल्या असतात. एकमेकांच्या गळ्यात हात टाकून ही झाडे मज्जेत हलत डुलत असतात. अशा या झाडांचे एक गर्द रान हिमालयात होते आणि त्यात बोधिसत्व एका झाडाचा देव होता. दुसरेही झाडांचे देव तिथे कितीतरी होते. प्रत्येक झाडाचा एक एक देव होता. त्यावेळी काय झाले, वैश्रवण कुबेर यक्ष स्वर्गात राहत होता. देवलोकातला सारा कारभार तो पाहत होता. एकदा त्याच्या हातून एक अपराध घडला आणि त्याला देवलोक सोडावा लागला. त्यावेळी इंद्राने दुसऱ्या एका कुबेराची वैश्रवणाची नेमणूक त्याच्या जागेवर केली. या नव्या वैश्रवणाने साऱ्या यक्षांना, झाडावरच्या, नदीवरच्या, डोंगरावरच्या देवांना असा आदेश दिला की तुम्हाला तुमच्या जागेचा कंटाळा आला असला तर ही जागा सोडून तुम्हाला आवडेल अशा जागी तुम्ही जाऊन राहावे. हे ऐकून हिमालयातल्या झाडावरच्या देवांना, वृक्षदेवांना फार फार आनंद झाला. त्यांचे रान काळोखे होते, कारण तिथे दाट झाडीमुळे उजेड येतच नसे. या देवांना माणसाच्या वस्तीजवळ जावे असे फार वाटत असे. तिथे झाडे एकमेकांपासून लांब होती, उन्हात नाहत होती, वाऱ्यात हवी तशी डुलत होती. रानातल्या झाडांना वाटेल तसे वाढता येत नव्हते, तर ही शहराजवळची झाडे बेबंद वाढत होती. माणसे त्यांना नावाजायची, त्यांची फुले फळे घेऊन जायची, त्यांच्यावरच्या देवाची पूजा करायची, त्यांना खीर द्यायची. तेव्हा आता पुष्कळशा वृक्षदेवांनी ठरवले की हे एकांत, काळोखे, थंडगार जंगल सोडून आपण गावाजवळच्या झाडांवर जाऊन राहायचे. देवच ते. त्यांनी मनात आणल्यावर ते करायला उशीर तो किती लागणार. ते जायला निघाले. तेव्हा बोधिसत्व आपल्या झाडावर स्वस्थ बसून होता. त्याला ते म्हणाले, काय रे, तुला नाही का यायचं नव्या जगात? आजवर इथेच एका जागी जखडून पडलो आहोत. कंटाळा आला होता. चल ना आमच्या बरोबर मोजमजा करायला. आता उन्हात बसू, माणसांची बोलणी ऐकू, नैवेद्य खाऊ. चल की. बोधिसत्व म्हणाला, मी येणार नाही. तुम्हीही हे शालवण सोडून दूर जाऊ नका. थोडीशी जागा पालट करा. काय वेडा आहे हा. माणसाची वस्ती किती छान असते, तिथे राहणाऱ्या देवांना किती लाभ होतो ते याला काय माहीत. चला जाऊया, राहू द्या याला एकटाच. असे म्हणून ते देव वस्तीजवळच्या मोठ्या मोठ्या वृक्षांवर राहायला निघून गेले. बरेच दिवस ते मोठ्या आनंदात होते. एकदा काय झाले, मोठी वावटळ उठली. वारा घोघो वाहू लागला. त्याच्या सोसाट्यामुळे मोठमोठाले वृक्ष समूळ उपटले गेले. जुने वृक्ष पडले. मोठमोठ्या फांद्यांचा विस्तार असलेले दांडगे वृक्ष देखील उन्मळून खाली पडले. पण या हिमालयातल्या शाल वनातला मात्र एकही वृक्ष पडला नाही, कारण तिथे सारी झाडे एकमेकात फांद्या गुंफून एकमेकांना आधार देतच वाढली होती. माणसाच्या वस्तीजवळ असलेल्या देवदेवता त्यांची घरे मोडल्यामुळे आता बेघर झाल्या होत्या. पोराबाळांना कडेवर घेऊन झाडांचा आसरा शोधित होत्या. या साऱ्या देवदेवता हिमालयातल्या शालवनात परत आल्या आणि आपली कर्मकथा तिथेच जे देवनी देवता होत्या त्यांना ऐकवू लागल्या. त्या देवदेवतांनी त्यांची ही कथा बोधिसत्वाला सांगितली, कारण त्या सर्व देवदेवता त्याला आपला राजाच मानीत. बोधिसत्व म्हणाला, शहाण्यांचं बोलणं न ऐकता निघून गेलेल्यांची अशीच गत व्हायची. रानात राहणारी जात माणसाची असो की वृक्षाची, त्या जातीने एकत्र वस्ती करूनच राहणं श्रेयस्कर असतं. एक एकटं झाड मोठं असलं तरी वारा उखडून टाकतो. आमची झाडं रानटी असली तरी दाट आहेत,
म्हणून ती वाचली. बाकीचे प्रचंड वृक्ष एक एकटे असल्यामुळे मोडून पडले. ही गोष्ट तुमच्याशी जोडली गेली असेल तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.